नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आणि आज आपण इथे आलू टिक्की बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे भिजवलेले पोहे, कॉर्नफ्लॉवर, कॅप्सिकम, ओनियन, टोमॅटो, पोटॅटो आणि कॉर्न आणि पोटॅटो हे छान बॉईल केलेले आहेत. इथे आपण एक बाउल घेऊया, त्यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालूया आणि ते छान हाताने मिक्स करून घेऊया, थोडे कुस्करून घेऊया. त्यामध्ये बॉईल केलेले पोटॅटो आहे ते सुद्धा ॲड करूया आणि ते पण छान आपण हाताने स्मॅश करून घेऊया. आणि आपण जे चिरून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या घालूया. तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता, जी तुमची मुलं किंवा घरातली मंडळी खात असतील ती. त्यामध्ये तुम्ही गाजर अजून हेल्दी करण्यासाठी बीटसुद्धा घालू शकता, हे ग्रेट करून. त्यानंतर आता इथे आपण एक एक करून सगळे व्हेजिटेबल त्यामध्ये ॲड करूया. कांदा, टॅमॅटो, कॅप्सिकम, हिरवी मिरची आणि बाइंडिंगसाठी वरून आपण कॉर्नफ्लोअर घालूया. तुमच्याकडे राईस फ्लोअर असेल तर तुम्ही राईस फ्लोअर पण घालू शकता. इथे मी 1.5 चम्मच कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. आणि त्यानंतर आपण काही बेसिक मसाले घालून घेऊया. त्यामध्ये हळद घालूया आणि मी लाल तिखट घालत आहे, थोडंसं अर्धा चमचाच घालत आहे. लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, कारण आपण 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि डायजेशन चांगलं व्हावं त्यासाठी इथे आपण ओवा आणि शेपा असं हे मिक्स आहे ते छान हातावर क्रश करून घालूया. त्यानंतर त्याला अजून टेस्टी करण्यासाठी आपण वरून चाट मसाला घालूया. तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो घातला तरीही चालेल. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. जे आपले सगळे बेसिक मसाले घालून झाले की मग आपण एक छान सगळं मिश्रण जे आहे ते स्पूनने मिक्स करून घेऊया, खालीवर करून घेऊया. आणि नंतर आपण स्पून ठेवून हाताने छान त्याला पूर्ण मॅश करूया, म्हणजे जेणेकरून बाइंडिंग म्हणजे आपल्याला पेढ्यासारखा गोल टिक्की बनवायला इझी होईल. इथे मी हाताने छान मिक्स करून घेत आहे की आणि तुम्हाला टिक्की गोल, स्क्वेअर, ओव्हल ज्या शेपमध्ये आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. इथे वरती खूप सारी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हाताने सगळे मिक्स करून घेऊया. आणि मग मी इथे गोल पेढ्याच्याच आकाराची टिक्की बनवत आहे, खूप मोठी खूप छोटी अशी नाही. तुम्ही बघू शकता इथे. आणि आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, म्हणजे कमी तेलामध्ये डीप फ्राय नाही करायचं आहे. हेल्दी अशी ही रेसिपी आहे, कारण याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल आहे. जर मुलं खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून दिलं तर मुलं हे नक्की खातील. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. अशा पद्धतीने आपण सगळे बनवून घेऊया. आणि इथे मी एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसंच तेल घातलं. तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त तेल नाही आहे. तो नॉनस्टिक असल्यामुळे त्याला काही चिपकणार वगैरे नाही आणि लवकर छान फ्राय होतील. एक आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि उलटी पलटी आलटून पालटून असं करून आपण छान त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. हे तुम्ही सॉसबरोबर, ग्रीन चटणीबरोबर, सोया सॉस, आपले हे ग्रीन चिली सॉस, मेयोनीज कशाबरोबरसुद्धा ट्राय करू शकता. माझ्या मुलीने ते मेयोनीजबरोबर खाल्लं होतं, तिला त्याच्यासोबतच आवडलं होतं. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार केचपबरोबरसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं. हे बघू शकता तुम्ही, मी ते पॅनमध्ये फिरवत आहे म्हणजे कुठे खाली चिपकलेले नाही आहेत आणि छान क्रिस्पी झाले होते. अशी ही आपली रेसिपी आलू टिक्की रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक